एकवीस स्वर्गीचा घालोनिया माळा, मग ते गोपाळा माझी खेळे. जये शेती निवृत्ती भीतरे, तै शेती साजी पुरे रावडी निदसुरे दंडिजती. रात्री दिवस तुम्ही हरिचरणी जागा, तेने तरालगा भवसिंधू. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 18 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 161 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तात् व्यक्तयः सर्वा प्रभवन्ति हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्तसज्ञके. ब्रह्मदेवाचा दिवस आणि ब्रह्मदेवाचे रात्र, सृष्टी जागृत होणं आणि लय पावणं याचं हे द्योतक आहे महाराज. ब्रह्मदेवाचा दिवस उगवला रे उगवला की सृष्टी आकाराला येते. संपूर्ण जीवात्मा हे पुन्हा या सृष्टीमध्ये कार्यान्वित होतात, आपलं आयुष्य जगतात, पिढ्यानपिढ्या त्यांचं कार्य चालू राहतं. एक आयुष्य संपलं की पुन्हा तो जीवात्मा आपल्या कर्मफळाप्रमाणे पुन्हा दुसरं शरीर घेऊन येतो. त्याच्या योनी बदलत असतात, त्याचं जन्मस्थळ बदलत असतं, त्याचा काळ बदलत असतो, त्याच्या आयुष्याच्या मर्यादा बदलत असतात. काही योनींमध्ये अतिशय क्षणभंगूर आयुष्य असतं, तर काही दीर्घायुष्य आयुष्य जगणारे जीवजंतू 84 लक्ष ही रहाटगाडं संपूर्ण ब्रह्माच्या एक दिवसामध्ये आकाराला येत असतं आणि कार्यान्वित होत असतं. पिढ्यानपिढ्या जातात महाराज त्या एका दिवसामध्ये. आपण पाहिलं, चिंतन केलं की देवांचा राजा इंद्र एवढं उच्च पदस्थ इंद्र, पण इंद्राला सुद्धा 14 वेळेस ते इंद्र बदलत असतात, पाय उतार होत असतात. सत्ताधीश 14 इंद्र होतात आणि सत्तेतून पाय उतार तेच 14 इंद्र. आपली सत्ता उपभोगली, कार्यकाळ संपला की पाय उतार व्हायचं. तोपर्यंत दुसरा इंद्र 100 यज्ञ यशस्वी करून तयारच असतो, त्याला पुन्हा ते इंद्रपद प्रदान केले जातं. देवांचा राजा इंद्र, त्या पदाविषयी जर इतकी अनिश्चितता आहे तर इतर देवांची काय कथा आहे महाराज? आणि इतर देवांचा विचार सोडून द्या, आपली काय कथा आहे? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आपलं आयुष्य म्हणजे त्यांचं क्षण सुद्धा म्हणता येणार नाही की हो. इतकं अल्प आयुष्य आपल्याला आहे आणि इतक्या अल्प आयुष्यामध्ये आमचं भाग्य असं आहे की या ठिकाणी सावध करणारे संत अवतार रूपानंही आहेत आणि वाङ्मय रूपानंही आहेत. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुकोबाराय जाताना म्हणतात की आता मी प्रत्यक्ष तुम्हाला या देहानं साक्ष होऊन काही गोष्टी या मुखातून सांगू शकणार नाही, परंतु मला जे सांगायचं आहे ते मी असताना तुम्हाला ऐकायला सवड झालेलं आहे बाबा हो. पण तेच सांगणं मी आता या गाथ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. मी गेल्यानंतर का होईना ते घ्या. त्या माध्यमानं, त्या रूपानं मी आता उरलो आहे. फक्त आता उपकार करू शकतो, उपदेश करण्याकरता फक्त ते लिहिलेलं आहे. प्रत्यक्ष कृती करून आधी केले मग सांगितले हा आदर्श मी आता तुमच्या पुढं निर्माण करू शकणार नाही, परंतु जे जे लिहिलेलं आहे ते सगळं मी अनुभवलं आहे. आधी अनुभव घेतला आहे आणि मग आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्यातून मंथन करून ही विचारसरणी तुमच्या पुढे मांडलेली आहे. परंतु आम्ही तरीसुद्धा सावध होत नाही. भाग्य आहे महाराज, पहिलं भाग्य मनुष्य जातीमध्ये आम्ही जन्माला आलो, मनुष्य योनीची प्राप्ती झाली. आणि सर्वात मोठं भाग्य म्हणजे संतांच्या नंतर आपण जन्माला आलो आहे. भगवंताचा परिचय करून देण्याचं कार्य संतांनी ग्रंथामध्ये आपल्या अभंगवाणीतून, आपल्या वेगवेगळ्या ग्रंथनिर्मितीतून, साहित्यातून
आम्हाला करून ठेवलेला आहे, मार्ग दाखवलेला आहे. या संतांच्या उपकाराविषयी वर्णन करताना तुकोबाराय तर इतके कृतज्ञता व्यक्त करतात की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. एक क्षणसुद्धा चैन पडू देत नाही, प्रत्येक क्षणाला मला सावध करतात. हे संत सावध करतात. यांच्या उपकाराचं काय म्हणून सांगू, काय द्यावे अशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी अर्पण केला तरी यांच्या ऋणातून, यांच्या उपकारातून उतराई होता येणार नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्ही मात्र संतांची आजही अवहेलना करतो, आजही चेष्टा करतो. थोडं काही प्रकरण दिसलं की चवीनं ते आम्ही चर्चेमध्ये आणतो महाराज, चर्चेमध्ये आणतो. अर्थात कलीचा प्रभाव आहे हे, त्यालाही सुद्धा ते काही अपवाद नाही. तीर्थक्षेत्री निघालेल्या एका गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि नास्तिक विचारसरणीचे आम्हाला लगेच म्हणतात, महाराज तुमचा पांडुरंग कुठे गेला? ते तर दर्शनाला निघाले होते की हो. मग झाडाला गाडी धडकली किंवा गाडीला गाडी धडकली आणि स्पॉटवर प्रत्यक्ष ठिकाणावरच 14 मृत्युमुखी पांडुरंग काय करत होता? अरे बाबा हो, जिथं 1,00,000 गाडी सुरक्षितपणे त्याचं दर्शन घेऊन जात आहेत, त्याच्या कृपेचा आम्ही विचार न करता एक थोडंसं प्रकरण घडलेलं आहे, तेवढ्याहून आम्ही पांडुरंगाच्या कार्यप्रणालीपर्यंत जातो. महाराज किती दुर्दैव आहे. भोग त्यांचे तसे असतील, मरणच त्या ठिकाणी लिहिलेलं असेल, त्या ठिकाणी पांडुरंग काय करणार आहे महाराज? स्थळ काळ वेळ सगळं लिहिलेलं आहे, हो लिखित आहे, लिखित आहे सगळं. गरुड महाराजांची आई आजारी पडली. गरुडाने रोज यावं, आईचे पाय चपून द्यावं, सेवा करावी आणि पुन्हा भगवंताच्या सेवेला निघून जावं. प्रत्येक वेळेस आई आज कसं वाटतंय, आई आज कसं वाटतंय, आणि नमो नमो करता एके दिवशी असंच गरुडाने विचारलं, आई आज तब्येत कशी आहे? जाताना सहज विचारलं, आज बरं आहे ना तुला? त्यावेळेस आई म्हणली, बरं का, एक काळा कुट्ट माणूस आला होता म्हणे आणि माझ्याकडे पाहून हसला आणि निघून गेला. गरुडाच्या मनात पाल चुकचुकली महाराज. काळा कुट्ट माणूस वर्णन मोठा भव्य शरीर धारण केलेला होता, भव्य कायेचा तो मनुष्य हसला आणि निघून गेला. अतिशय रागीट असा चेहरा. ओळखलं गरुड महाराजांनी की हा यमाचं दूतच असलं पाहिजे. आईला उचललं, 7 समुद्रापलीकडे घेऊन गेले महाराज. तिथं ठेवलं, तिथं यम महाराज हजर. म्हणले वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. हसायला लागले यम तिथं. गरुड महाराज म्हणतात, तुम्हाला माहीत नाही, प्रत्यक्ष भगवंताशी माझे संबंध आहे आणि तुम्ही काल आईला पाहून हसलात. म्हणले मी आईला पाहून हसलो नाही. यमराज म्हणतात, आईचा मृत्यू या ठिकाणी लिहिलेला होता आणि आईचं शरीर तर क्षीण झालेलं होतं. ती या ठिकाणी येईल कसं? मग विधी लिखित खोटं होईल की काय हे वाटलं, म्हणून मला हसू आलं. पण मी तुमचा आभारी आहे, तुम्ही आईला अगदी वेळेवर या ठिकाणी पोहोचवलं. सांगायचं तात्पर्य हेच आहे महाराज की मरणाची वेळ, काळ, स्थळ सगळं ठरलेलं आहे, फक्त निमित्त होत आहे. पण ते निमित्तसुद्धा आमची विचारसरणीच इतकी बुरसट झालेली आहे की आम्हाला नकारार्थी विचारच, अध्यात्माविषयीसुद्धा नकारार्थी विचारच आमच्या मनामध्ये येतात. 1,00,000 गाड्या भगवंताचं दर्शन घेऊन सुरक्षितपणे घरी गेल्या, त्याचा आम्ही विचार करत नाही. परंतु एक गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर पांडुरंग काय करत होतो हे विचारेपर्यंतची आमची मजल जाते. हा अधिकार आम्हाला आहे का? आम्ही जर त्या मार्गाला स्पर्शच केला नाही, त्या मार्गाला गेलोच नाही, तर त्याविषयी बोलण्याचा अधिकार आम्हाला कुणी दिला महाराज? भगवंताची लीला आगाध आहे. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत. जीवसृष्टी येते जाते, राहते आणि जाते. उत्पत्ती, स्थिती आणि लय तिन्ही कार्य भगवंत करत असतात. निमित्त मात्र आपण होतो. यश मिळालं की मी केलं, अपयश मिळालं ही देवाची अवकृपा.
बुरसट विचारसरणी आहे महाराजांची. म्हणून व्यक्ता अव्यक्ता हा खेळ चालू राहणार आहे. व्यक्ता अव्यक्तामध्ये आमचं आयुष्य अतिशय अल्प आहे. म्हणून वेळीच सावध होऊन करावी तातडी परमार्थाची. ज्या ठिकाणी अध्यात्माचं महत्त्व पटेल, ज्या ठिकाणी आध्यात्मिक जाग येईल, त्या क्षणापासून आम्ही या अध्यात्मात प्रगत होत जायला पाहिजे. हेच मानवी जीवनाचं साध्य आहे. आणि ते प्रगत कसं होत जायचं, कोणाच्या संगतीनं राहावं, संतांची संगती मनोमार्गगती आकडावा श्रीपती येणे पंथे, ते मार्गसुद्धा सांगून ठेवलेलं आहे. आम्हाला फक्त त्या मार्गानं चालायचं आहे महाराज, चालायचं आहे. त्यावर भाष्य करताना माऊली 161 क्रमांकाच्या ज्ञानेश्वरी 8व्या अध्याय म्हणतात, पुढती देहाची चौपाहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसेची मग पहाटे भरो लागे. हे चक्र अर्जुना सुरूच राहतं. भगवंत म्हणतात की ब्रह्मदेवाचा दिवस उगवला की संपूर्ण सृष्टी आकाराला येते आणि ब्रह्मदेवाचा दिवस मावळला की संपूर्ण सृष्टी पुन्हा निद्रिस्त होऊन जाते. हा खेळ अहोरात्र अनविरत चालू आहे. जसं सूर्याचं उगवणं न मावळणं ठरलेलं आहे आणि काही न करता ते आपोआप चालू आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ना तरी उदय असतो आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. हा खेळ सतत चालू आहे. फक्त यातून आपलं इप्सित साध्य करून घ्यावं आणि भगवत प्राप्ती करून घ्यावी. एवढंच या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू सावध हो. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, तस्मात योगी भव अर्जुन. अर्जुना, त्याच्याकरता तू योगी होऊन जा, नाहीतर हा खेळ सतत अहोरात्र चालू राहणार आहे. न जाणं पुढचं योनी मनुष्याची मिळेल किंवा नाही. म्हणून वेळीच सावध हो. पुढती देहाची चौपहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे, संपूर्ण विश्व पुन्हा लय पावतं अस्ताला जातं. पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. पुन्हा दिवस उगवला ब्रह्मदेवाचा की पुन्हा ही सृष्टी आकाराला येते आणि हे एकामागून एक कालगणनेनुसार चालूच राहतं. या ठिकाणी स्वातंत्र्य जीवाच्या ठिकाणी कुणालाही नाही. आगमा पायिनो अनित्य तान तितिक्षस्व भारत. हे सगळं अनित्य आहे, दिसतं आहे, ते लयाला जाणार आहे. इथं शाश्वत काहीच नाही. म्हणून ईश्वर तत्वाकडे अर्जुना तुझा नश्वराचा नाद सोडून दे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.